नमस्कार. नमस्कार. हे माळशिरस भागातले मधुकर कोकरे स्वतःची शेती सांभाळून आजूबाजूला 150-200 शेतकऱ्यांना मार्गदर्शनचं काम करतात. तर हे जे हा जो प्लॉट आहे गायकवाड साहेबांचा, इकडे जरा फिरवा. गायकवाड साहेबांनी फुल मेहनत करून काम केलेले, पण मार्गदर्शन यांचं आहे. तर तुम्ही कुठल्या बेसवर एवढी फळं पकडायला नसायला लावले? आम्ही ते एका स्क्वेअर फीटला 1 पकडतो. ही किती आहे? 5 बाय 4 आहे. 4 पंचे 20 फळाच्या पेक्षा जास्त नाही पाहिजे. तुम्ही फळं किती पकडलंय, कुठल्या बेसवर पकडला? आता तुम्ही मार्गदर्शक म्हणून सांगा. माल 1 नंबर आलाय, माल 1 नंबर आहे. कलर त्याची जे शायनिंग अट्रॅक्शन म्हणा 1 नंबर आहे. तुम्ही कुठल्या बेसवर त्यांना सांगितलं एवढी सगळी फळं पकडायला? झाडाच्या डबलच माल पकडलेला आहे. ऍक्च्युली सुरुवातीला स्टोरेज नव्हतं, परंतु थिनिंग करा म्हणून सांगितलं शेतकऱ्यांना, पण त्यांनी पूर्णपणे थिनिंग नाही केलं. काय राहू द्या, मग परत बघू, थोडं जास्त औषध सोडू, काय अशी अपेक्षा असते. त्यामुळे थोडं जास्त माल राहिला. बरोबर. काय त्यामुळे काय ठिकाणी थोडी साईज कमी आहे, पण एवढा माल असताना सुद्धा झाडाच्या हिशोबानं तर बऱ्यापैकी आहे. बरं, आता हा माल कधी जाणार आहे? माल आता हा दिलेला दिलेलं आहे. हा, उद्या कटिंग. काय रेट दिला? त्याला 110 रुपये रेट. 110 रुपयांनी रेट मिळालेला 100 प्लस. आणि ॲव्हरेज एका झाडावर वेट किती? एक जास्त मला वाटतं 10-15 किलो. हे 500-600 फळ आहे. 500 ग्राम. 500 ग्रॅम आहे. 500 ग्रामची किती जवळजवळ फळ आहेत? भरपूर आहेत. बघा अंदाजा. तरी हो पवार साहेब, या झाडांचे अंदाज काढा. किती एका झाडावर किती किलो माल निघेल? पहिलाच बार आहे हा. पहिलाच बार आहे. 2 वर्षाची बाग झाली. नाही पहिलाच. हा, 2 वर्षाची. 15 महिन्यात धरलेली बाग. 15 महिन्यात. आता 20 महिने झाले, अजून 2 वर्ष व्हायला वेळ आहे. खताचा मारा फार कमी, शेणखत इतर खत जास्त टाकले. आता हे सांगतील ना रासायनिक. आता ह्याची ट्रीटमेंट कशी काय काय घेतली जरा? ग्रीन पॅड ऑर्गॅनिक लागवड किती केली, लागवड, रासायनिक खत किती घातले, जमीन उपचार. ऍक्च्युली हा प्लॉट आपल्याकडे 14 महिन्यानंतर झाला. ज्यावेळेस धराच्या टायमाला याच्या अगोदर आंतरपीक मागे घेतलं होतं या शेतकऱ्यांनी. बरोबर. झाड कमजोर राहिली होती, काडी एकदम कमजोर होती. कळी निघाला म्हणून हा शेतकरी आपल्याकडे आला. ते म्हणाले कळी निघत नाही. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला स्टेटमेंट ऑर्गॅनिकची चालू केली, ग्रीन पॅन्ट बायो प्रोडक्टची. सुरुवातीपासूनच हे केलं. कधी जमीन उपचार काय दिलं तुम्ही? सुरुवातीला जमिनीसाठी वांगे असल्यामुळे थोडस गाठी खाली मुळाला असतात. बरोबर. ते पेस्ट दिलं, रोडगार दिलं, त्याच्यानंतर प्रीमियम दिलं, कळी निघण्यासाठी ग्रो ब्लूम दिलं, वरून स्प्रे दिले. काय हे शेड्यूल कंटिन्यू 5-6 दिवसांनी चालू ठेवलं. स्टोरेज कमी असल्यामुळे स्टोरेज वाढलं, कळी भरपूर निघाली. भरपूर जास्त ओव्हर निघाली. तुमच्याकडे प्रीमियम नावाचा जो प्रोडक्ट आहे तो किती सोडला? तो 1 लिटर सोडला. 1 लिटर सोडलेलं. आता पुढच्या वेळी काय करा, अमावस्या पौर्णिमेला कुठली बाग तयार झाली की त्याला 500 ml दर अमावस्या पौर्णिमेला द्यायचं 4 दिवस आधी. त्याच्यामुळे काय होतं, रान भुसभुशीत होतं, मुळं मोकळे होतात आणि फळाची अजून साईज वाढते. ठीक आहे ना? तर आता तुम्ही हे कळी निघत नाही म्हणून यांच्याकडे गेले होते. आता ह्याने माल काढून दिलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा? नाही, आम्ही समाधानी आहे. समाधानी आहे. कारण आपल्या 2 महिने कळीच नव्हती, कसली कळीच नव्हती. 2-2.5 महिने कळी नव्हती. परत आम्ही पहिलं वापरत होतो, पण ते नंतर ते बंद झालं सगळं ग्रीन ब्रँडचं. त्यानंतर दुसरीकडेच वळलो, ते तसंच गेलो. पण नंतर आम्हाला कळलं की ह्यांच्याकडे बी आहेत. नाही तर भरपूर स्वतः सगळं तेच वापरतात. नंतर मग ह्यांच्याशी संपर्क साधला. परत आपल्या कळी आपल्या मानाच्या अपेक्षापेक्षा जास्त निघाली, भरपूर काढून दिली. त्यामुळे आम्ही ह्यात समाधानी. तुम्ही त्या तर हा तर थोडासा आता काय माल लगेच जाणारच आहे. आता उद्या जाणार. चांगली गोष्ट आहे. तर हे माळेगाववरनं हे मोठे शेतकरी आहेत, बारामती माळेगाव. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आता तुमच्याकडे आपण 2-3 बागा बघायला गेलो होतो. त्या बागेत ह्या बागेत ते तर 3 वर्षाच्या बागा होता. आणि भरपूर डाळिंबाच्या बागा असतात. लोक रासायनिक खताचा जास्त मारा करतात, त्याच्यामुळं असे इतके डाळिंब त्याला म्हणजे कळी, फळांची साईज आणि फळं शेट होणं, हे म्हणजे ग्रीन पॅरेटच्या खतामुळे हे तुमची फळं भरपूर शेट झाली आणि मालाला क्वालिटी ग्लिजिंग चांगलं आहे. असे म्हणजे एकही साईज नाही, म्हणजे साईज असं की बारीक साईजचा माल तुमच्याकडे नाही आहे. साधारण 400-500 ग्रामचा सुंदर क्वालिटीचा माल झाडापेक्षा जास्त माल ह्याला लागलेला आहे. आणि 1.5 वर्षाच्या झाडाच्या मानाने भरपूर माल तुम्हाला सेट झालाय.
तर आता तुम्ही गायडन्स करता सगळ्यांना मार्ग आता काय आता हे प्लॉट आणि हे सगळं लोकांचा विचार ऐकून तुम्हाला माळशिरसच्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करायचं? शेतकऱ्यांनी स्वतः प्लॉट बघून आणि औषधाचा वापर करून अनुभव घ्यावा. ते मार्गदर्शन घेऊ शकताय. धन्यवाद.